नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उत्तम दगडू. गेल्या 6 महिन्यापासून करोनाचं सावट आपल्या सर्वांवर आहे. प्रत्येकाच्या बोलण्यात, अगदी फोनवर बोलतानाही करोनाची चर्चा असते. बाहेर कसं जाता येत नाही, साथ किती वाढली आहे, तुमच्याकडे किती, आमच्याकडे किती, हे अशी चौकशी करतच सगळी घरगुती कामं करावी लागतात. या विचित्र काळात प्रत्येक संभाषणातून एक उदासीनताच आपण पसरवत असतो. पण काल एका 90 पार केलेल्या काकांचा फोन आला आणि करोनाचं सावट थोडा वेळ तरी पूर्ण गायब झालं. सकारात्मकतेचा एक रसरशीत अनुभव मला मिळाला. ऐकत असताना मी तर थरारून गेले. तो फोन होता दैनिक गाववालाचे संपादक श्री उत्तम दगडू यांचा. हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगरला ते राहतात. त्यांच्या दैनिकाच्या परभणी, नांदेड, हिंगोली, बीड अशा 4 आवृत्त्या निघतात. त्यांना मी काका म्हणते. मी 4वी-5वीत असताना काकांना प्रथम पाहिलं होतं. उंच धिप्पाड, गोरेपान, तरतरीत नाक, तीक्ष्ण नजर, दाट काळीभोर दाढी, पांढरे शुभ्र खादीचे कपडे असे त्यांचं रूप असायचं. सायकलवर टांग मारून ते शहरभर फिरत. आमच्या घरी ते बहुधा दुपारी यायचे. वृत्तपत्र विक्रीचा त्यांचा व्यवसाय. दैनिक मराठवाडा, लोकसत्ता हे 2 पेपर ते टाकत आणि पेपर टाकताना त्यात काय वाचनीय आहे तेही माझ्या आईला सांगत. वडिलांसाठी साप्ताहिक माणूस आणि विचित्र विश्व घरी येत असे. आम्हाला काका आवडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते आमच्यासाठी चांदोबा आणि फुलबाग ही मासिकं आठवणीनं आणत. ती मासिकं मिळवण्याच्या दिवशी आम्ही बसस्टँडजवळ घुटमळत असू. काकांचं पार्सल आलं की त्यावर तुटून पडत असू. काका हे जयप्रकाशजींच्या सर्वोदय चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या अनेक चळवळी सुरू असत. विनोबा भावेंच्या भूदान चळवळीचेही फार मोठं काम काकांनी केलं. मात्र त्याचा कधीही गवगवा केला नाही. त्यांना कधीच प्रसिद्धीची लालसा नव्हती. त्यांचे गुरु कैलासवासी गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली दगडू काका काम करायचे. शेवटपर्यंत काकांनी त्यांना साथ दिली. मी 8वीत असतानाची एक आठवण आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी महिनाभराचं चक्री उपोषण करण्यात आलं होतं. समारोपाच्या दिवशी आम्हालाही उपोषण करायला सांगितलं होतं. 4 वाजता सर्वांना एक संत्र देऊन उपोषण सोडण्यात आलं. त्यावेळी जयप्रकाश नारायण आणि प्रभावती जयप्रकाश नारायण तिथं आल्या होत्या. मला त्यांना भेटावंसं वाटलं तेव्हा संध्याकाळी काकांनी माझी आणि माझ्या वडिलांची त्यांच्याशी भेट घालून दिली. आजही मला जयप्रकाशजींचा तेजस्वी स्नेहल चेहरा आठवतो. पुढं काकांनी वृत्तपत्र वाटता वाटता स्वतःचेच गाववाला नावाचं दैनिक काढलं आणि ते समर्थपणे चालवलं. एक वृत्तपत्र विक्रेता ते सरळ एका वृत्तपत्राचा मालक संपादक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. आज त्यांचा मुलगा विजय दगडू हाही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून काम करतोय. आज वयाच्या 91व्या वर्षीही काका सकाळी 5ला उठून शेतावर फेरफटका मारतात. घरी येऊन न्याहारी करून लगेच दैनिकाच्या कार्यालयात जातात. ते संध्याकाळी अंक छापायला गेल्यावरच परत येतात. इतके दिवस ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशा मोटरसायकलवरून फिरत. आता मुलाच्या आग्रहामुळे गाडीतून फिरतात. पण तसे ते त्यांना फारसे रुचत नाही. काल मी त्यांना फोनवर विचारलं, काका तुमची तब्येत कशी आहे? त्यावर ते उतरले आणि म्हणाले, ठणठणीत आहे. ते म्हणाले, श्रीमंतांचे कोणतेही दागिने माझ्या अंगावर नाहीत हं. म्हणजे BP नाही, मधुमेह नाही, अजून चांगला हिंडतो फिरतोय आणि अजून दररोज दस्तूरखुद्द संपादक या नावाने अग्रलेखही लिहितो. माझ्या वडिलांनी जे नाव ठेवलंय उत्तम दगडू, त्या नावाप्रमाणे मी उत्तम दगड आहे. दगड असल्यामुळं हृदय नाही, त्यामुळं हृदयविकाराचा प्रश्नच येत नाही. आता 10 वर्ष तरी अजून जगायचे आणि तेही दिवसभर काम करून. शेवटच्या दिवसापर्यंत दस्तूरखुद्द अग्रलेख लिहायचंय. मला नुसते नामधारी संपादक पद नकोय. मी गंगाप्रसादजींचा शिष्य आहे. 100 तर पार करणारच. आता डॉक्टर म्हणतात जास्त चालू नका. पूर्वी 5-7 किलोमीटर सहज चालायचो. आता मोटारीतून जातो. थोडं चालतो. खरं सांगू का, मी अजून खूप चालू शकतो. पण पोरं फार लाड करतात. सगळ्या घरादारानं मला लाडावून ठेवले. तरी मी त्यांचं फार ऐकत नाही. सगळी कामं माझी मीच करतो. असं बोलून काकांची गाडी क्षणभर थांबली. मग माझी विचारपूस करून म्हणाले, तू सुद्धा कामात राहा, लिहित वाचत जा. फार आराम चांगला नसतो ग पोरी. तेवढ्यात काकांकडे कुणीतरी भेटायला आलं म्हणून त्यांनी फोन मुलाकडे दिला. आजही काकांच्या कार्यालयात दिवसभर वर्दळ असते. अनेक छोट्या मोठ्या चळवळी तिथे जन्म घेत असतात. काकांचं या सगळ्या गडबडीत वाचन लेखन नित्यनियमानं सुरूच असतं.
ऊर्जेचा एक सळसळता स्रोत अखंडपणे वाहत असतो. मला माझ्या करोनाच्या सावटाखाली घालवलेल्या दिवसांची लाज वाटली आणि मी स्वतःशीच पुटपुटले, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा.